2027, the leadership of Amit Patkar, the Goa means Congress will go in the leadership of Amit Patkar in a coming election. I'm asking you. अरे हांव आतां तुजे कडेन एज अ प्रेसिडेंट म्हणून उलयता. आमचे 2 डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट बसल्या. आमची पयर सेंट्रल लिडरशिपी कडेन मिटींग जाल्या. वी हॅव डिस्कस्ड अबाउट हाऊ टू गो अबाउट 2027 इलेक्शन. आनी तुमी कसले बीजेपीन पिल्लां सोडिल्ले प्रश्न विचारता. बीजेपी इज ट्रायंग टू क्रिएट दीस एटमॉस्फियर सो दॅट एक पिल्लू सोडले की मागीर काँग्रेसवाले आपूच जाले आनी मागीर काम सुरू जालें. ती पिल्लां आतां खूब जाली. म्हाका दिसता पयरची मिटींग एज all the speculations have been cleared and we have been given a specific focus target which we are going to work and that you will see in coming days. So change झाले ना सरप्राइज मध्ये त्याचेर हांव कसो उत्तर दितलो. मिस्टर पाटकर एक क्वेश्चन आहा. तुम्ही सगळ्या मुलं मारलो, बायला मुलं मारूंक ना कारण मारलो फाटल्या दिसांनी गोवा प्रदेश महिला काँग्रेसाची हे जाली प्रेस कॉन्फरन्स जाली. तेणी म्हणले 33% रिझर्वेशन आम्ही बायलांक मागतले म्हणून. तुम्ही दिवपाक रेडी आहा? अरे झेडपी पळोवना तुवें. झेडपी महिलांक तिकेट दिल्या तो पळय. हांव झेडपी उलयना, हांव एमएलए उलयता. हांव तुका इंटेंट सांगता पार्टीचो. तो इंटेंट जो तूं झेडपीचो जर पळयत, द वे तिकीट डिस्ट्रिब्युशन इज हॅपन, द वे द सिलेक्शन इज हॅपन, महिलांक थंय मुखार काडप, कितले तूं काड आनी पळय. इट इज मोर दॅन 33%. फॉर एमएलएस I am telling you that same method, same methodology, same formula, same is going to be applied for 2027 election.